गुड आफ्टरनून. मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन विजिबल आहे? Yes, teacher. Okay. So today we are going to start new lesson. Okay. The Okay. lesson number 10. What is cooking? तर आज आपण what is cooking? Cooking याच्यामध्ये काय दिले ते बघूया. ओके. Okay. तर फर्स्ट काय दिलंय बघ इथे. लुक ॲट द पिक्चर, कलर द स्पेसेस विच हॅव डॉट्स इन देम. व्हॉट डू यू सी? इथे जे डॉट दिलेले आहेत. ओके. जिथे जिथे डॉट दिलेले आहे ते स्पेस काय करायचं, कलर करायचंय. ओके. Okay. कलर केल्यानंतर तुला काय दिसतं ते काय सांगायचंय. आता कलर केल्यानंतर तुला इथे युटेन्सिल्स आहेत, वेगळे वेगळी भांडी आहेत ती दिसणार तुला, जे आपण कुकिंग मध्ये युज करतो. वेगळे वेगळे युटेन्सिल्स आहेत, भांडी, जे आपण कुकिंग मध्ये युज करतो ते तुला दिसतील. तर कुठले कुठले दिसत आहेत तुला, त्याची नावं इथे लिहायची. व्हॉट डू यू सी? तर I बघ काय दिसतंय बघ. पॅन दिसतोय, फ्राईंग पॅन दिसतोय. pan, नेक्स्ट spoon, स्पून नाही येतो, त्याला बोलतात लॅडल. okay, ladder, देन रोटी, हा सॉरी, रोटी तवा पण आहे. नंतर kadai, हा कढई आहे, pot, कुकर आहे, pot, पॉट, मेश स्किमर बोलतात, मेश स्किमर एक आहे. oh, ओके. okay, नेक्स्ट. In the picture, you must have found some utensils that are used for cooking. तर त्या पिक्चर मध्ये तुला वेगळे वेगळे युटेन्सिल्स दिसले, भांडी दिसले, जे आपण कुकिंग मध्ये यूज करतो. ओके. आर देअर एनी अदर युटेन्सिल यूज इन युअर हाऊस फॉर कुकिंग? विच आर दे? तर याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले तुम्ही यूज करता त्याची नावं लिहायची. okay, कुठले कुठले यूज करता जे तू लिहू शकतेस. ओके. जे आपल्या किचन मध्ये असतात वेगळे वेगळे युटेन्सिल्स, ते कुकिंग साठी यूज करतो ते तू लिहायचे. ओके. okay. नेक्स्ट. व्हॉट आर युटेन्सिल्स मेड ऑफ? आता ही जी भांडी असतात ही कशाची बनलेली असतात? Steel, हम्म. steel, cork, glass, bronze, and earthen, etc. स्टील, कॉपरची असतात, काही अल्युमिनियमची असतात, आयर्नची असतात आणि ग्लासची असतात. ओके. स्टील, कॉपर, अल्युमिनियम, आयर्न, ग्लास. ओके. Okay. नेक्स्ट. Ask some elderly people what kind of utensil were used earlier and what were they made of. आणि आता तुला सांगितलंय की आधीच्या काळामध्ये कुठली कशाची भांडी वापरली जात होती हे विचारायची. म्हणजे मोठ्यांना विचारायचं की तुम्ही आधीच्या काळामध्ये कुठली भांडी वापरायची, कशाची भांडी वापरायची. आणि The ते लिहायचं. the early times steels were big in size, and they are today very beautiful carrying on them. They were make bronze, brass, and cob. कॉपर, ब्रास अँड सॉइलचं पण बनलेलं असायचे, मातीची भांडी असायची ना काही. Okay. तर तू असं पण लिहू शकते. अर्लियर द युटेन्सिल्स यूज टू बी बिगर इन साईज, मोठी असायची भांडी. अँड दे यूज टू बी मेड ऑफ त्या ते बनवण्यासाठी कशाचा यूज करायचे? कॉपर, सॉइल आणि ब्रास. ओके. Okay. We do not cook all the things that we eat. Find out which things we eat raw and which ones we cook before eating. Which are the things we eat both cook and raw? Fill in the following table. Given table. तर आपण बघ, सगळेच फूड जे काही खातो ते सगळं कुक करूनच खात नाही. काही आपण कच्चे खातो, काही कुक करून खातो खायच्या आधी. काही असे Boil, असतात व्हेजिटेबल्स की ते आपण कुक करून आणि कच्चे सुद्धा खातो. ओके. तर ते टेबल मध्ये फिल करायचंय. आता थिंग्स दॅट आर इटन रॉ, जे आपण कच्चे खातो ते सांग आपल्याला. काय काय tomato, आपण कच्चे? हा. टोमॅटो, carrot, radish, cabbage. कॅबेज. ओके.
नंतर थिंग्स दॅट आर इटन कुक. कुक करून काय काय खातो आपण? डाळ, राईस, चपाती, भाजी भाजी. येस. तर जे थिंग्स आपण कच्चे खातो त्याच्यामध्ये फ्रुट्सची सुद्धा तू नावं लिहू शकते. ऍपल वगैरे. ओके, ते आपण कच्चे खातो ना. हो. नंतर थिंग्स दॅट आर इटन बोथ रॉ अँड कुक. आणि असे जे आहेत पदार्थ, काही आपण ते दोन्ही कुक पण करून खातो आणि तसं कच्चे सुद्धा खातो. कॅरोट, टोमॅटो, हम्म. लेगे, कॅबेज. कॅबेज, नंतर ओनियन, कांदा खातो ना आपण कच्चा सुद्धा. ओके. ओके. नेक्स्ट. Have you seen a chapati being made in a kitchen or any or where else? तू कधी बघितलंय का चपाती बनवताना किचन मध्ये? देर आर सो मेनी थिंग्स टू बी डन फॉर दिस. त्याच्यासाठी खूप सारं काम, म्हणजे खूप सारं काम करायला लागतं. काय काय लागतं? टेकिंग आउट फ्लोर इन अ युटेन्सिल्स. एका भांड्यामध्ये पीठ काढायला लागतं. नंतर त्याला नीडिंग इट इन टू द डव. त्याचं कणिक मळायला लागते. मेकिंग अ स्मॉल बॉल्स ऑफ द डव. त्या मळलेल्या कणिकचं परत छोटे छोटे बॉल्स करायला लागतात. ओके. आणि रोलिंग आउट द बॉल्स, मग नंतर ते लाटायला लागतात. अँड देन कुकिंग इट ऑन द फायर. मग नंतर ते भाजायला, चपाती आपण भाजतो तव्यावर. ओके. आफ्टर ऑल दिस द चपाती रिचेस युअर प्लेट आफ्टर सो मच ऑफ इफोर्ट्स. बघा, एक चपाती बनवण्यासाठी किती सारे इफोर्ट्स, म्हणजे किती सारं काम करायला लागतं, मेहनत घ्यायला लागते. ओके. तर ओके. गो टू द किचन अँड ऑब्झर्व समथिंग बिंग कुक. किचन मध्ये जायचं आणि काही म्हणजे काही तयार होत असेल घरामध्ये, डाळ भाजी काय ते तू कुक करताना बघायचं. व्हॉट ऑल वॉज डन इट व्हॉट ऑल वॉज डन to cook it. Write the sequence. Don't forget to write the name of the item being cooked. Look at the notebook of your classmate and discuss in a group. तर काय करायला सांगितलं तुम्हाला? आता काही जे किचन मध्ये तुझं जेवण कुठलंही काही भाजी डाळ राईस काही बनत असेल, ते काय करायचं तुला त्याची प्रोसेस लिहायची. जसं आपल्याला एखादं आपण फूड रेसिपी बघतो ना, रेसिपीची कशी असते सगळी स्टेप प्रोसेस दिलेली असते. पहिले हे करा ते करा. आता समजा तुला बनवायचंय नेम ऑफ द ॲटम दाल, तर दाल बनवायची आता तुला. ओके. तर पहिली स्टेप काय येणार? फर्स्ट ऑफ ऑल टेक अ बाउल ऑफ रॉ पल्सेस. आपण काय घेणार, एका बाउल मध्ये ते डाळ काढून घेणार. ओके. नंतर काय करणार? पुट द वॉटर इन द बाउल अँड वॉश द पल्सेस ट्वाईस. आपण एका बाउल मध्ये पाणी घेणार, ती डाळ जी आहेत, कशाची जी डाळ बनवणार, तूर डाळीची, तर ते आपण पल्सेस काय करणार, धुवून घेणार 2 वेळा. नंतर प्युअर द पल्सेस फ्रॉम द बाउल इन टू द प्रेशर कुकर. मग आपण काय करणार, कुकरमध्ये ती डाळ टाकतो, त्याच्यामध्ये पाणी टाकतो ना. प्युअर 3 बाउल्स ऑफ वॉटर इन टू द कुकर. कुकरमध्ये पाणी टाकतो आणि ते बॉईल करतो. आणि लेट इट कुक अंटिल प्रेशर कुकर गिव्स 3 विसल. आणि अशा 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण ती डाळ शिजली म्हणून काढून घेतो. ओके. तर या असंच तू कुठलीही भाजी वगैरे कशाची सुद्धा तू प्रोसेस लिहायची आहे. कळालं? तिथे मी राईसचे लिहिले. राईस, टेक अ बाउल ओके. rice grains. Second, wash them with plain water. Take about 2 glasses of water on the pan. Put rice in the pan. Boil and toast. Cook till rice is done. ओके. नेक्स्ट. You have seen that food items are cooked in a variety of ways. Some are baked and some are fried. Some are roasted and some are while some are steamed. बघा, आता आपण जे फूड खातो ते सगळं फूड काय आपण वेगवेगळ्या प्रकारे करून खातो. कधी आपण बघ बेक करतो. ओके. कधी आपण फ्राय करतो, म्हणजे तेलामध्ये तळतो. कधी आपण त्याला भाजतो, रोस्ट करून खातो. तर कधी आपण त्याला वाफवून खातो. ओके. जसं आता बेक करून बघ, केक वगैरे खातो आपण बेक करून. आणि फ्राईड भजी जे असतात ते आपण फ्राय करून खातो. रोस्टेड मध्ये काय येणार, भाजण्यामध्ये चपाती वगैरे भाजून खातो आपण, पापड वगैरे. ओके. आणि स्टीम मध्ये वाफवून काय करून खातो आपण, इडली ढोकला ते काय करतो, स्टीम करून खातो ना, त्याला वाफवून घेतो.
The given below are the different methods of cooking. Write the names of two things cooked by each of these methods. Add some more methods of the cooking to the list and give example too. तर तुम्हाला काय कराय अशाच खाली काही मेथड्स दिलेले आहेत आणि त्या मेथडने आपण कुठले फूड कुक करून खातो ते सांगायचे. ओके. आणि ओके. अजून थोडे जे काही मेथड्स असतील ते सुद्धा ऍड करायचे. आता फर्स्ट मेथड काय कुकिंगची रोस्टिंग. रोस्टिंग मध्ये काय येणार? Sweet potato corn. Corn. ओके. ब्रेड पण येईल. ब्रेड पण येऊ शकतो. ओके. Okay. नेक्स्ट बॉइलिंग. Potato rice. पोटॅटो राईस. येस. नेक्स्ट फ्राईंग. Pour पेढा. फ्राईंग मध्ये पुरी. पुरी आपण फ्राय तळून खातो ना. ओके. पुरी आणि काय येईल समोसा वगैरे येऊ शकतो. ओके. भजी सुद्धा येऊ शकतात. पकोडा. नेक्स्ट बेकिंग. बेकिंग मध्ये काय? चपाती केक. येस. बेकिंग मध्ये चपाती और केक. नेक्स्ट तुम्हाला सांगितलंय दुसरी एक मेथड लिहा आणि ते लिहा. तर कुठली मेथड देशील? स्टीमिंग. हा. स्टीमिंग मध्ये काय येतं? इडली डोसा. ढोकला. डोसा. डोसा आपण हे करतो वाफून नाही घेत. डोसा आपण पॅन वर काय करतो त्याला बेक करतो. ओके. तर इडली आणि ढोकला लिहायचं. कळालं? ओके. कळालं का? येस टीचर. नेक्स्ट what is used to cook food in your house? Draw a picture in the notebook and write its name. आता तुमच्या घरी फूड कुक करण्यासाठी काय यूज करता? गॅस. कशावर फूड कुक कर? काय? हॅलो. गॅस. 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 आणि मग गॅस. त्याचं काय करायला सांगितलंय? पिक्चर काढायला सांगितलं आणि त्याला नाव द्यायला सांगितलं. ओके. ओके. नेक्स्ट identify the pictures given below and write their names. What products fit in each of them? Match the picture with the list. Matching can be with more than the one thing else also. आता इथं खाली तुला अजून असे वेगळे वेगळे काय दिलेले आहेत? हे दिलेले कुकिंग म्हणजे ज्याच्यावर आपण कुक करू शकतो असे वेगळे वेगळे डिवाइस दिलेले आहेत त्यांनी. तर त्याला आपल्याला मॅच फॉलो करायला सांगितलं. मॅच द फॉलोइंग करायला सांगितलं. आता फर्स्ट काय दिसतंय? फर्स्ट काय? कूल. चूल. चूल आहे. त्याला इंग्लिश मध्ये बोलतात काउडक केक्स. ओके. काउडक केक्स. इथे जे लास्ट दिलं ना काउडक केक्स त्याला काय करायचं हे करायचं. ओके. एक मिनिट एक मिनिट. पहिले काय आहे? ती चूल आहे. ओके. सॉरी. ती चूल आहे ना. चूल मध्ये कशाचा यूज करतो आपण? वूडचा ना. ओके. लाकडांचा यूज करतो ना. त्याला वूडला जॉईन करायचं. ओके. ओके. नेक्स्ट काय? शेगडी आहे ती. त्याच्यामध्ये काय यूज करतात? जे गौऱ्या असतात माहितीये का? गौऱ्या शेणाच्या. कोल. हा. नाही त्याच्यामध्ये काउडक केक्स जे असतात ते यूज करतात. ओके. ओके. त्याच्यानंतर काय दिलंय? गॅस. गॅसला गॅसच यूज करतो आपण. त्याच्यानंतर कोल हे चूलमध्ये. इलेक्ट्रिसिटी सेकंड वाल्याला. हे जे फर्स्ट आहे इथे याला काय येणार? सनलाइट येणार. सनलाइट. सोलार. हा सोलार हे आहे ती. त्याला सनलाइट येईल. त्याच्यानंतर हे काय? इथे हे स्टोव्ह आहे ना याला केरोसिन लागतं. रॉकेल लागतं. केरोसिन ऑइल. ओके. आणि हा इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिकची हे. कळालं? येस टीचर. तर हे जी आहे पहिली चूल त्याला काय कर ऊड आणि जे काउडक केक्स आहेत ते त्याला जॉईन कर आणि सेकंड वाला कोल कर. कळालं?
Okay, Disco. नेक्स्ट काय? मेक अँड ईट. बनवायचंय आणि खायचंय असं काहीतरी दिलंय. बघूया आपण. सोक द मूंग होल मूंग सीड्स ओव्हरनाईट इन वॉटर. In the morning, wrap the soaked moong in a wet cloth and cover it. Take it out after a day. Do you find any difference? बघा काय सांगितलंय. जे हे आहेत मूग डाळ. ओके, मूग माहिती आहेत ना? हो. हा, ते मूग काय सांगितलंय रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायला सांगितले. ओके, आणि नंतर सकाळी काय करायचे एका कपड्यामध्ये त्यांनी व्रॅप करून कव्हर करून ठेवायला सांगितलं. तर नंतर तुम्हाला काही दिवसांनी काय दिसेल? काय दिसतं? ते मुगाला तुम्हाला कोंब आलेले दिसतील. दिसतात ना? हो. जसे मोड येतात मटकीला, तसं मुगाला सुद्धा मोड आलेला दिसेल. त्याला काय बोलतात? यस. Find any difference? Yes. The moong seeds get sprouted or germinated. ओके, तर त्या मूग सीडला काय आलेले असतील? मोड आलेले असतील. ओके. Okay. नेक्स्ट. Add slices, onion, tomato, salt and lemon juice to the moong and mixture. Share it with classmate. बघा, तर ते आलेले मोड आलेले असतात ना मूग, ते आपल्यासाठी खूप हेल्दी असतात. ओके, तसेच खाल्ल्यावर. तर त्याच्यामध्ये काय करायचं? त्यांनी सांगितलं ओनियन कट करून टाकायचा, टोमॅटो टाकायचा, सॉल्ट टाकायचा, लेमन ज्यूस टाकायचं आणि ते करून खायचंय. ओके, Mhm. जसं चना मसाला खातो ना, चना हो. मसाला. तसं. नेक्स्ट. Which are the other things you can prepare without cooking? Write their names and method of preparing them. One example is given. आता हे जे मूग आपण जसे खाल्ले विदाउट कुकिंग करून, तसे अजून कुठल्या वस्तू आहे जे आपण विदाउट कुक करून खाऊ शकतो? तर फर्स्ट दिलंय त्यांनी लेमन वॉटर, लिंबू सरबत. मिक्स द शुगर इन अ वॉटर, ऍड अ लेमन ज्यूस, स्टेन इट, लेमन वॉटर इज रेडी. तसं अजून कुठल्या वस्तू आहेत ज्या आपण बिना कुकिंगचं खाऊ शकतो, करून खाऊ शकतो? Fruit shell. Comb some fruits and small pigs. Cream, salt, sugar, and states milk. Fruit starch is ready. Salad. Take a cup of in, add sugar and ice. Make us use of this. Lassi is ready. ओके. अजून बटर मिल्क, दही, ते सुद्धा आपण बघा, सॉरी, बटर मिल्क म्हणजे ताक. ओके, ते सुद्धा आपण काय करायचं? दही घ्यायची. टेक अ हाफ ग्लास ऑफ कर्ड. प्युअर अ ग्लास ऑफ अ वॉटर इंटू इट. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. नंतर त्याच्यावर काय करायचं? थोडंसं सॉल्ट टाकायचा. ओके, आणि मिक्स करायचं. मग ताक तुमचं रेडी होईल. ओके. Okay. तसंच सॅलड. सॅलड सुद्धा चॉप, जे व्हेजिटेबल सॅलड्स असतं ना. Vegetables, mix हा, ऑनियन्स, टोमॅटो, कॅरोट्स, रेडिश, हे सगळं काय करायचं आपण? जे आपण and कोशिंबीर करतो बिर्याणीसाठी, ते सगळं all करून pinch of salt and mix them. हा मिक्स ते आणि सॅलड इज रेडी. ओके, तर समजला लेसन? व्हॉट इज कुकिंग? याच्यामध्ये काय शिकलो आपण? तर Yes. कुकिंगसाठी कुठले कुठले युटेन्सिल्स लागतात. नंतर आपण काय ते फूड आपण सगळे कुक करून खात नाही, काही रॉ खातो, काही कुक करून खातो. ओके. नेक्स्ट आपण Okay. काय बघितलं? डिफरंट मेथड्स ऑफ कुकिंग. कुकिंगच्या डिफरंट डिफरंट मेथड्स बघितल्या. कुठल्या कुठल्या? रोस्टिंग, बॉइलिंग, फ्राईंग, बेकिंग आणि स्टीमिंग. ओके. नेक्स्ट आपण कुकिंगसाठी काय यूज करतो आपण? कधी गॅस यूज करतो, कधी स्टोव यूज करतो, इलेक्ट्रिक Solar, गॅस, येस, solar. सोलार गॅस यूज करतो. ओके, हे सगळं बघितलं. आणि नेक्स्ट आता आपण बघितलं की जे विदाउट कुक करून खाऊ शकतो त्याच्याबद्दल बघितलं. ओके. Okay.
कळालं? आन्सर येतील सगळे लिहिता की सेंड करू? सेंड करा टीचर. चालेल. लेसन कळाला तुला? येस टीचर. ओके. नेक्स्ट लेसन कुठलं आहे? नेक्स्ट लेसन फ्रॉम हिअर टू देअर. फ्रॉम हिअर टू देअर. ओके. तर हे पोयम आहे वाटतं. ती रीड कर. Poem. लेसन. Come on, children, let's play a game. Climb aboard and choo choo अबॉर्ड. aboard a choo choo train. Blow your wheels and take your seats. Auto slows if you are pleased. शोल्डर. ऑन टू Sure, शोल्डर्स इफ यू प्लीज. if you please. Forward, backward. But बॅकवर्ड फॉरवर्ड. backward, forward, but in a line. Don't turn outward. Stay in line and with शट open युअर आईज. shut your eyes with open eyes. You not pay. Chuk chuk chuk. The train is on the way. Stop, stop, stop. All the stations say a road is iron and move. रोड ऑफ. Road, road of iron, we move and fall. Where come and the lights and they are going across the boats over the hill, pacing against farms, फास्ट. फास्ट एजिंग फार्मर्स टेम्पल्स मिल्स. temples, mill, past village, will and lunch, green face, लश ग्रीन फील्ड. lush green plains, with brown vales and a ब्रोकन potato वॉल्स विथ ब्रोकन वॉल्स अँड पोटॅटो फील्ड. field. Snow स्मोकी. cloud, clouds, fair clouds, village far, rivers mice, float and birds cut horn, bringing the part do- ब्रिजेस अँड पाथ. bridges ब्रिजेस and अँड पाथ. bridges and धोबी घाट्स. Dobby Ghat, small tissue, bus, शॉप्स. shops. puddles and flocks. Chuk chuk chuk, the train is away. Stop, stop, stop. All the stations say. ओके. नेक्स्ट क्लास मध्ये ही पोयम घेऊया आपण. ओके. ओके. Okay, ओके. मग आपण इथेच थांबूया आणि याचे क्वेश्चन आन्सर्स तुला ग्रुपमध्ये सेंड करेन मी. ओके. okay. ओके. बाय. Bye, teacher. बाय.